नमस्कार गाईज, आईच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आज मी गव्हाच्या कणकेपासून जास्वंदीच्या फुलाच्या आकाराचे मोदक बनवत आहे। तर त्यासाठी मी अर्धा चमचा तूप आणि चवीपुरतं मीठ घालून ही कणिक मळून घेत आहे। कणिक मळताना आपण चपातीला जसं मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं टाईट घट्ट ही कणिक मळून घ्यायची, म्हणजे ह्याची फुलं सुंदर बनतात। तर अशा प्रकारे हे पीठ मी चांगले एकजीव होईपर्यंत मळून घेत आहे। ही कणिक चांगली अशी मर्दून तयार झालेली आहे, हे तुम्ही पाहू शकता। असं हे इतकं घट्ट पाहिजे। तर आता ह्याचे मी दोन भाग करत आहे। हे जेवढं तुम्हाला तिंबून घेता येईल तेवढं घ्या, कारण हे जेवढं लवचिक होईल तेवढं तुमचं पुढचं मोदकाचा आकार सुंदर येणार आहे। आता ह्या कणकेचे मी दोन भाग करत आहे। हा जो छोटा भाग आपण काढून घेतलेला आहे आणि हा मोठा भाग। आता परातीत मी फूड कलर लाल कलरचा घालून त्यात थोडंसं पाणी घालून तो कलर मस्त मिक्स करून मग मोठा आपण जो भाग काढून ठेवलेला आहे कणकेचा तो ह्यात रंगवून घ्यायचा आहे लाल कलरमध्ये। कोरडा कलर व्यवस्थित मिसळला जात नाही म्हणून थोडंसं पाण्याचा थेंब त्यात टाकून घ्यायचा। आता हा मोठा जो गोळा आहे तो ह्यात चांगला मिक्स करून याला 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करायचं, म्हणजे सगळा कलर ह्या कणकेत एकजीव होऊन जातोय। तसंच ही छोट्या गोळ्यात पण मी आता हिरवा कलर टाकत आहे ह्याची पानं बनवण्यासाठी। तो पण गोळा चांगला मळून घेऊन 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्टला ठेवायचा। एकदा हे जास्वंदाचे फुलाचे उकडीचे मोदक तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद। आता हा हिरवा कलर पण मी लाल कलर कसं मिसळून घेतला तसा ह्या पारीत व्यवस्थित मिसळून घेत आहे आणि कलर मिसळून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी ह्या दोन्ही डोला झाकून ठेवायचं, म्हणजे सगळे कलर आपण जे घातलेले आहेत ते आतल्या कणकेत व्यवस्थित मुरले जातात। आता आपले हे कलरफुल कणिक तयार झालेली आहे। आता यातला एक गोळा घेऊन आपण त्याची लाटून पारी करायची आहे आणि वाटीच्या आकारानं त्याला गोल गोल असे आकार द्यायचे आहेत। आणि एका पारीचे मी गोळे करूनच त्याचे एक एक गोळा लाटून त्याचे पण मोदक मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर आता अशी ही आपली पारी लाटून झालेली आहे। पारी जेवढी तुम्हाला पातळ करता येईल तेवढी करायची आहे। ह्याला पीठ लावण्याची गरज नाही, तूप किंवा तेल लावण्याची गरज नाही, हे असंच व्यवस्थित लाटलं जाते। जेवढं तुम्हाला हे पातळ करता येईल तेवढं हे करायचं, कारण ज्या वेळेला मोदक शिजतो त्यावेळेला जेवढी आपली ही पारी नाजूक असेल तेवढं ते खाण्यासाठी अतिशय योग्य असं तयार होते। तर अशी ही पारी आपली लाटून तयार झाल्या। आता एका वाटीच्या साहाय्याने मी ह्याचे आकार काढून घेत आहे। पारीत पण आपण तूप घातलेलं आहे आणि आपण जे मसाल्याचं तयार केलेलं आहे सारण त्यात पण तूप आहे, खसखस आहे, ड्रायफ्रूटचा चुरा आहे, परत गुलकंद आहे, गूळ आहे। त्यामुळे हे अतिशय हेल्दी आणि स्वादिष्ट असा हा एक पदार्थ म्हणता येईल किंवा उकडीचे मोदक म्हणा तयार होतात। एकदा हे तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद। वेळात वेळ काढून आपण माझा व्हिडिओ पाहता याबद्दल मी आपली शतशः आभारी आहे। थँक्यू। आता आपले असे हे वाटीने ह्याचे 4 भाग निघालेले आहेत। तर आता हे एक एक भाग सेपरेट करून घ्यायचा। मधलं जे उरलेले पारी आहे ते काढून ठेवायची आणि ते पुढच्या पारीत घालून परत आपण त्याचे मोदक करून घ्यायचे। सारणासाठी लागणारे खोबरे आपण ओले नारळाचा खीस करून घेतलेला आहे। ही खसखस छान भाजून घेतलेली आहे। हे गुलकंद आहे 2 चमचे आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत, ह्याचे मी तुकडे करून घेते। तर आता हे असं मी त्यात सारणात हे घालण्यासाठी ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूटचा चुरा ह्यात घालून तयार करून घेतलेलं सारण आहे। तर आता एका लोखंडी कढईत मी 1 चमचा तूप टाकून त्यात आपण जो ओल्या नारळाचा खीस करून घेतलेला आहे तो चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे जरी आपले समजा मोदक शिल्लक राहिले 4-5 दिवसासाठी हे टिकू शकतात। हे चांगला खीस आपण ह्यातलं व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत हा खीस चांगला खिसून घ्यायचा
आणि त्यात हा गूळ घालून हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचं. हे गुळाचं प्रमाण म्हणजे 1 वाटी जर तुमचा ओला नारळाचा खीस असेल तर अर्धी वाटी ते जास्त गोड खाण्यासाठी पावणा वाटी म्हणजे 3/4 असं हे गुळ यात घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. ही वेलची पूड आहे. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि हे थंड झाल्यानंतर आपण हे मोदकात सारण भरून घ्यायचं. आता ही आपली पारी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती पातळ झाले हे. माझा हात सुद्धा दिसतोय बरं का आरपार. आता आपण असं सारण भरून घ्यायचं आणि एका चाकूने ह्याला 5 चिरा पाडून त्याला फुलाचा आकार करून घ्यायचा. हा चाकू अगदी अलगद आणि वरच्यावरच फक्त हे आखून घ्यायचं आहे आपल्याला. 5 भागात ते विभागलं गेलं पाहिजे. 5 कळ्या आहेत ह्या फुलाच्या. तर असं हे दाबून घ्यायचा. त्याचे 5 भाग करून मधल्या भागाला मोदक चांगला दाबून घ्यायचा आणि त्याचे असे कळीचा आकार देऊन ते व्यवस्थित एका बाजूला फोल्ड करून तिथं ते प्रेस करून चिटकवून घ्यायचं. हे एक पारी तुम्ही लाटली तरी पण ह्याच पद्धतीने मोदक करायचा आणि एकदम पूर्ण पोळपाटवर एकच चपातीसारखं लाटून त्याचा जरी वाटीचा आकार काढला तरी सुद्धा ह्याच पद्धतीने आपण मोदक करायचे आहेत. तर अशा ह्या पद्धतीने माझे मोदक तुम्ही एकदा करून पहा आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. तर असे आपले हे मोदक जवळजवळ सगळेच तयार झालेले आहेत. हे तळलेले नसल्यामुळं अतिशय आरोग्यवर्धक असे आहेत. तांदळाच्या पिठाची केले तरी पण चालतात, पण त्याची पारी एवढी नाजूक होत नाही. गव्हाच्या पिठाची पारी एकदम नाजूक होते. हे असं मध्ये प्रेस करून घ्यायचं, पाकळ्या करून घ्यायच्या. हिरवा कलर घालून आपण जे कणिक मळून ठेवले आहे त्याचे असं लंब गोलाकार लाटून घ्यायचं आणि पानाचे आकार काढून ते मोदकाला लावून ते व्यवस्थित दिसेल असं लावून घ्यायचं. असं हे आकर्षक उकडीचे मोदक एकदा करून पहा. असं हे ह्या मोदकाच्या फुलाला असं व्यवस्थित हे पान लावून घ्यायचं. थोडंसं खालून प्रेस करायचं त्याला बरोबर आणि असा हा आपला जास्वंदीच्या फुलाचा मोदक, उकडीचा मोदक तयार झालेला आहे. तर असे हे आपले मोदक तयार झालेले आहेत. एका कढईत मी पाणी घालून त्यावरती मोदकाचे चाळण ठेवून हे स्वच्छ पांढरं कापड मलमलचं टाकून त्यावर मी हे मोदक उकडून घेण्यासाठी ठेवलेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता. पाणी माझं पूर्ण हे खाली गॅस आहे आपला लागलेला. पाणी उकळलेलं असल्यामुळे मी ते थोडंसं मंद केलं. त्याच्या आज ही चाळण आहे आणि हे पाणी उकळलेलं आहे. तर ह्यावर असे मोदक आपण उकडायला टाकायचे. हे पूर्ण मोदक झाले की हे वरून हे कापड पूर्ण झाकून त्यावर एक अशी परात किंवा तुमचा तवा झाकून हे शिजवून घ्यायचे. आता आपले हे मोदक जवळजवळ तयार झालेले आहेत. तुम्ही ह्याच्यावरचं का नाही थोडंसं दाबून बघितलं की ते हाताला चिटकत नाही. पीठ चिकटलं नाही की मोदक आपला शिजून तयार झाला आहे असं ओळखायचं. तर एकदा हे तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. धन्यवाद.